आपण जितकं एखाद्या गोष्टीला घट्ट पकडून ठेवतो तितकंच ती गोष्ट आपल्याला दुखावते. पण जर सोडून देण्याची कला शिकली तर आयुष्य किती बदलू शकतं. कधी विचार केलाय की आपल्या आयुष्यातील बहुतेक दुःख नेमकं कुठून येतं? लोक बदलतात म्हणून, परिस्थिती आपल्या मनासारखी होत नाही म्हणून, की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवतो म्हणून? खरं पाहिलं तर आपल्याला त्रास देणाऱ्या गोष्टींपेक्षा आपण त्या गोष्टींना किती घट्ट धरून ठेवतो हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण जिथे जास्त आसक्ती असते तिथे जास्त भीती असते, आणि जिथे भीती असते तिथे मनाची शांतता हरवते. पण एक प्रश्न आहे, जर आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली पाहिजे तर या जगात खरोखर आनंदी माणूस किती असेल? कदाचित समस्या परिस्थितीत नसते, समस्या असते आपल्या पकडून ठेवण्याच्या सवयीमध्ये. आणि म्हणूनच आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत आपण दुःखी का होतो, लोकांना बदलण्याचा प्रयत्न का आपल्यालाच थकवतो, आणि सोडून देण्याची कला शिकली तर मनाला खरी शांतता कशी मिळते. चला सुरुवात करूया. चॅप्टर 1, आपण दुःखी का होतो. प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे काही करतो ते फक्त एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी. पण एक विचित्र गोष्ट आहे, आनंद शोधताना अनेकदा आपण दुःखच जमा करत असतो. पण असं का होतं? याचं उत्तर समजून घेण्यासाठी एक छोटी गोष्ट पाहूया. अमोल नावाचा एक तरुण होता. नोकरी चांगली होती, घरच्यांचं प्रेम होतं, मित्रही होते. बाहेरून पाहिलं तर त्याच्या आयुष्यात काहीच कमी नव्हतं. पण तरीही तो आनंदी नव्हता, कारण त्याच्या मनात एक अदृश्य यादी होती. मित्रांनी नेहमी त्याला समजून घ्यावं, घरच्यांनी त्याच्या प्रत्येक निर्णयाचं कौतुक करावं, लोकांनी त्याच्याशी नेहमी चांगलंच वागावं, आणि आयुष्यात कधीच काही चुकू नये. पण वास्तव वेगळं होतं. कधी मित्र व्यस्त असायचे, कधी घरच्यांची मतं वेगळी असायची, कधी मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळायचे नाहीत. आणि प्रत्येक वेळी अमोल स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, माझ्याबरोबरच असं का होतं? हळूहळू त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. त्याला दुःख परिस्थितीमुळे होत नव्हतं, तर त्याच्या अपेक्षांमुळे होत होतं. कारण जिथे अपेक्षा जास्त असतात तिथे निराशा देखील जास्त असते. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण एखाद्यावर प्रेम करतो की आपण त्या व्यक्तीवर आपल्या आनंदासाठी अवलंबून राहतो? या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. प्रेम म्हणजे कोणाची काळजी घेणं, त्याच्या आनंदात आनंदी होणं. पण अवलंबित्व म्हणजे आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देणं. आणि जेव्हा असं होतं तेव्हा दुसऱ्याचं प्रत्येक वागणं आपल्या मनस्थितीवर नियंत्रण ठेवू लागतं. कोणी मेसेज उशिरा केला तर मन अस्वस्थ होतं, कोणी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागलं नाही तर राग येतो, कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण स्वतःलाच कमी समजू लागतो. पण खरंच आपल्या आनंदाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे असायला हवी का? बहुतेक वेळा आपण लोकांवर प्रेम करत नाही, आपण त्यांच्या वागण्याबद्दल कल्पना तयार करतो. आणि जेव्हा वास्तव त्या कल्पनांची जुळत नाही तेव्हा दुःख निर्माण होतं. आयुष्याचं एक साधं सत्य आहे, लोक बदलतील, परिस्थिती बदलतील, वेळ
तर मनाला शांतता कधीच मिळणार नाही. म्हणूनच दुःखाचं खरं कारण बाहेर नसतं, ते अनेकदा आपल्या मनात तयार झालेल्या अपेक्षांमध्ये लपलेलं असतं. आणि ज्या दिवशी आपण हे समजून घेऊ, त्या दिवशी आपण स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारू: मी लोकांवर प्रेम करतोय की त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा करतोय? कारण या दोन गोष्टींमधला फरक समजला की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. पण याचा अर्थ असा आहे का की आपल्याला भावना नसाव्यात, लोकांपासून दूर राहावं किंवा कोणावरही प्रेम करू नये? अजिबात नाही. कारण डिटॅचमेंट म्हणजे नात्यांपासून पळून जाणं नाही, तर नात्यांमध्ये राहूनही स्वतःची शांतता टिकवून ठेवण्याची कला आहे. आणि नेमकं हेच आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. डिटॅचमेंट म्हणजे नक्की काय? चॅप्टर 2, डिटॅचमेंट म्हणजे नक्की काय. अनेक लोकांना वाटतं डिटॅचमेंट म्हणजे लोकांपासून दूर जाणं, भावना संपवणं किंवा कोणावरही प्रेम न करणं. पण खरं चित्र याच्या अगदी उलट आहे. डिटॅचमेंट म्हणजे प्रेम करणं, पण स्वतःला हरवून न बसणं, काळजी घेणं पण नियंत्रण ठेवण्याचा हट्ट न करणं, आणि आयुष्यातील बदल स्वीकारण्याची ताकद निर्माण करणं. एकदा एका वडिलांनी आपल्या मुलाला एक सुंदर पतंग आणून दिला. मुलगा खूप आनंदी झाला. तो पतंग त्याच्या आयुष्याचा एक भाग बनला. तो रोज त्याच पतंगासोबत खेळायचा. पण एक दिवस जोरदार वारा आला आणि पतंग अचानक तुटून आकाशात उडून गेला. मुलगा खूप रडू लागला. त्याला वाटलं जणू त्याचं सगळंच हरवलं. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला एक प्रश्न विचारला: तुला आनंद पतंगामुळे मिळत होता की तुझ्या मनात तयार झालेल्या त्या आनंददायी क्षणांमुळे? मुलगा काही बोलला नाही. पण हळूहळू त्याला समजलं. पतंग सुंदर होता, पण त्याला कायम धरून ठेवणं त्याच्या हातात नव्हतं. आयुष्यातही असंच असतं. लोक येतात, काही काळ आपल्या आयुष्याचा भाग बनतात, आपल्याला आनंद देतात, आठवणी देतात, आणि कधीकधी वेळ त्यांना दूर घेऊन जातो. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रेम करणंच बंद करावं. कारण प्रेम आणि मालकी हक्क या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खरं प्रेम म्हणतं तू आनंदी राहा, पण आसक्ती म्हणते तू माझ्या मनासारखंच वागलं पाहिजेस. आणि जिथे नियंत्रणाची इच्छा वाढते तिथे शांतता कमी होत जाते. कधी लक्ष दिलंय, आपण अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. लोक काय विचार करतील, भविष्य कसं असेल, कोणी आपल्याशी कसं वागेल. पण या सगळ्या गोष्टी खरोखर आपल्या हातात आहेत का? नाही. आणि म्हणूनच जे आपल्या नियंत्रणात नाही त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न आपल्यालाच थकवतो. डिटॅचमेंट आपल्याला शिकवतं की प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक नाही. कधीकधी स्वीकार करणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं. कल्पना करा, तुम्ही नदीच्या पाण्याला हातात पकडण्याचा प्रयत्न करत आहात. जितकं घट्ट पकडाल तितकं पाणी हातातून निसटत जाईल. पण जर हात शांत ठेवला तर पाण्याचा स्पर्शही अनुभवता येतो. आयुष्यही अगदी असंच आहे. जितकं आपण प्रत्येक गोष्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकी मनाची शांतता दूर जात राहते. आणि जितकं स्वीकारायला शिकतो तितकं मन हलकं होत जातं. याचा अर्थ असा नाही की आपल्याला स्वप्न बघायची नाहीत किंवा नात्यांमध्ये गुंतायचं नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की आपला आनंद एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या परिस्थितीवर किंवा एखाद्या परिणामावर अवलंबून नसावा. कारण खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण प्रेम करतो पण भीतीशिवाय, काळजी घेतो पण नियंत्रणाशिवाय, आणि जगतो पण प्रत्येक गोष्ट कायमची आहे असा गैरसमज न ठेवता.
पण एक गोष्ट अजूनही अनेक लोकांना त्रास देते: भूतकाळाच्या आठवणी, भविष्यातील चिंता आणि सतत चालणारं ओव्हर थिंकिंग. मग मनाला या विचारांच्या जाळ्यातून बाहेर कसं काढायचं आणि अँक्झायटीपासून मुक्ती कशी मिळवायची, हेच आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. 3. ओव्हर थिंकिंग आणि अँक्झायटीपासून मुक्ती. रात्री सगळे झोपलेले असतात, पण काही लोकांची मनं मात्र जागी असतात. शरीर थकलेलं असतं, पण विचार थांबत नाहीत. उद्या काय होईल? मी चुकलो तर? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? जर सगळं माझ्या मनासारखं झालं नाही तर? आणि अशा हजारो प्रश्नांमध्ये मन स्वतःचा कैदी बनतं. पण कधी विचार केलाय, ओव्हर थिंकिंग म्हणजे खरोखर जास्त विचार करणं नसतं. ओव्हर थिंकिंग म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांच्यावर पुन्हा पुन्हा विचार करत राहणं. एकदा एक शेतकरी होता. त्यानं खूप मेहनतीनं शेती केली, चांगलं बियाणं निवडलं, वेळेवर पाणी दिलं, सगळं व्यवस्थित केलं. पण एक गोष्ट त्याच्या हातात नव्हती: पाऊस. पाऊस कधी येईल, किती येईल हे तो ठरवू शकत नव्हता. जर तो दिवसभर बसून फक्त याच विचारात राहिला असता तर त्याचं मनच थकून गेलं असतं. म्हणून त्यानं एक गोष्ट स्वीकारली: जे माझ्या हातात आहे ते मी पूर्ण प्रामाणिकपणे करेन, आणि जे माझ्या हातात नाही त्याबद्दल स्वतःला त्रास देणार नाही. आयुष्यातही असंच असतं. आपण मेहनत करू शकतो, योग्य निर्णय घेऊ शकतो, चांगलं वागू शकतो, पण प्रत्येक परिणाम आपल्या नियंत्रणात नसतो. आणि जेव्हा आपण परिणामांवर जास्त लक्ष केंद्रित करतो तेव्हा चिंता वाढू लागते. एक विद्यार्थी परीक्षेपूर्वी रात्रभर जागा राहतो. त्याच्या मनात फक्त एकच विचार असतो: जर मी नापास झालो तर? पण तो एक गोष्ट विसरतो: त्याच्या हातात अभ्यास करणं आहे, निकाल नाही. एक व्यापारी नवीन व्यवसाय सुरू करतो. त्याच्या मनात सतत भीती असते: जर नुकसान झालं तर? पण भविष्याचा विचार करत करत तो वर्तमानातलं कामच नीट करू शकत नाही. आणि मग मन थकतं, शरीर थकतं, पण समस्या संपत नाही. कारण चिंता समस्या कमी करत नाही, ती फक्त आजची शांतता चोरून नेते. मग उपाय काय? उपाय आहे वर्तमानात जगायला शिकणं. कारण भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलं नाही, पण हा क्षण हा आपल्या हातात आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा: मी सध्या ज्या गोष्टीची चिंता करतोय ती खरोखर माझ्या नियंत्रणात आहे का? जर उत्तर हो असेल तर कृती करा, आणि जर उत्तर नाही असेल तर स्वीकार करा. कारण काही गोष्टी विचारांनी बदलत नाहीत, त्या फक्त वेळेनुसार बदलतात. आणखी एक सत्य आहे: मनाला शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक नसतं. कधीकधी अनिश्चिततेसोबत जगायला शिकणं हेच सर्वात मोठं सामर्थ्य असतं. लक्षात ठेवा, विचार करणं वाईट नाही, पण विचारांमध्ये हरवून जाणं हेच दुःखाचं कारण बनतं. जेव्हा आपण वर्तमानावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मन हलकं होऊ लागतं, आणि हळूहळू भीतीपेक्षा विश्वास मोठा होऊ लागतो. पण आपल्या दुःखामागे फक्त ओव्हर थिंकिंग नसतं. कधीकधी आपण लोकांना बदलण्याचा प्रयत्न करत राहतो आणि नकळत स्वतःच थकून जातो. पण आपण खरंच कोणालाही बदलू शकतो का? की स्वीकार करणं हेच जास्त शहाणपणाचं आहे? याचं उत्तर आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. लोकांना बदलण्याचा प्रयत्न का थांबवावा? 4.
लोकांना बदलण्याचा प्रयत्न का थांबवावा? आपल्या आयुष्यातील अनेक दुःखांची सुरुवात एका छोट्याशा अपेक्षेपासून होते. तो माझ्या मनासारखा का वागत नाही? ती मला समजून का घेत नाही? लोक बदलले तर सगळं ठीक होईल. आणि मग आपण हळूहळू एक अशा लढाईत उतरतो जी जिंकणं जवळजवळ अशक्य असतं. कारण आपण स्वतःला बदलू शकतो, पण दुसऱ्यांच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. एकदा एका माणसानं आपल्या बागेत एक गुलाबाचं झाड लावलं. त्याला त्या झाडावर खूप प्रेम होतं. पण त्याला गुलाबाचा रंग आवडत नव्हता. त्याला लाल गुलाबाऐवजी पिवळा गुलाब हवा होता. मग तो रोज त्या झाडावर रागवायचा. कधी जास्त पाणी द्यायचा, कधी फांद्या तोडायचा, कधी स्वतःच्या मनाप्रमाणे त्याला आकार देण्याचा प्रयत्न करायचा. पण झाड बदललं नाही. उलट हळूहळू ते कोमेजू लागलं. आणि एक दिवस त्याला समजलं, समस्या झाडात नव्हती, समस्या त्याच्या अपेक्षांमध्ये होती. आयुष्यातील नातेसंबंधही असेच असतात. आपण लोकांवर प्रेम करतो, पण नकळत त्यांना आपल्या कल्पनांप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी आपल्या मनासारखं बोलावं, आपल्या अपेक्षेप्रमाणे वागावं, आपल्याला कधीही दुखवू नये. पण प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आणि हेच वास्तव आहे. एक आई आपल्या मुलासाठी खूप काळजी करते. तिला वाटतं मुलानं प्रत्येक निर्णय तिच्या सांगण्याप्रमाणे घ्यावा. पण मुलाचं स्वतःचं आयुष्य असतं, स्वतःची स्वप्न असतात. आणि जेव्हा दोघेही एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा प्रेमापेक्षा संघर्ष वाढतो. कारण प्रेमाला नियंत्रणाची गरज नसते, त्याला समजून घेण्याची गरज असते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट सहन करायची किंवा चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करायचं. नाही, स्वीकार आणि सहन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. स्वीकार म्हणजे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेणं, पण स्वतःचा आदर टिकवून ठेवणं. म्हणूनच सीमा आखणं महत्त्वाचं असतं. काही लोक आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येतात आणि काही लोक सतत तणाव घेऊन येतात. प्रत्येकाला खुश करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला हरवून बसतो. म्हणून कधीकधी नाही म्हणणं देखील प्रेमाचाच एक भाग असतो. कारण स्वतःच्या शांततेची किंमत देऊन कोणतंही नातं टिकत नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक बदलायला तयार नसतात त्यांना जबरदस्तीनं बदलता येत नाही. वेळ कधीकधी बदल घडवतो, अनुभव कधीकधी शिकवतो, पण दुसऱ्यांना बदलण्याची जबाबदारी आपली नाही. आपली जबाबदारी आहे स्वतःला शांत ठेवण्याची. आणि ज्या दिवशी आपण हे स्वीकारतो, त्या दिवशी मनावरील एक मोठं ओझं हलकं होतं. कारण लोकांना नियंत्रित करण्यापेक्षा त्यांना समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. पण जर आपला आनंदच इतरांच्या मतांवर अवलंबून असेल तर, जर आपण सतत लोकांकडून मान्यता शोधत असू तर, मग खरंच स्वतःवर प्रेम कसं करायचं आणि स्वतःची किंमत इतरांच्या मतांपासून वेगळी कशी ठेवायची, हेच आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. स्वतःवर प्रेम करायला शिका. एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा. शेवटचा वेळ कधी होता जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांतपणे बसलात आणि स्वतःला विचारलं, मी खरंच आनंदी आहे का? आपण आयुष्यभर अनेक लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो. घरच्यांना, मित्रांना, समाजाला आणि कधीकधी अनोळखी लोकांनाही. पण या सगळ्या प्रवासात एक व्यक्ती मात्र मागे राहते. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. अनेक लोकांची एक सवय असते, ते स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवतात. कोणी कौतुक केलं तर ते आनंदी होतात, कोणी टीका केली तर ते स्वतःवरच शंका घ्यायला लागतात. पण खरंच आपली किंमत
दुसऱ्यांच्या शब्दांवर अवलंबून असावी का? एकदा एका छोट्या मुलानं आपल्या वडिलांना विचारलं, बाबा, मी महत्वाचा आहे हे मला कसं कळेल? वडील हसले. त्यांनी मुलाला एक जुने घड्याळ दिलं आणि म्हणाले, हे बाजारात घेऊन जा, पण विकू नको. फक्त लोक किती किंमत सांगतात ते बघ. मुलगा गेला. कुणी म्हणालं 100 रुपये, कुणी म्हणालं 500 रुपये. मग वडिलांनी त्याला तेच घड्याळ एका संग्रहालयात घेऊन जायला सांगितलं. तिथे एक व्यक्ती ते पाहून म्हणाली, हे खूप दुर्मिळ आहे, याची किंमत लाखोंमध्ये आहे. मुलगा आश्चर्यचकित झाला. तेव्हा वडील म्हणाले, बाळा, चुकीच्या ठिकाणी गेलास तर लोक तुझी किंमत कधी समजू शकणार नाहीत, पण त्यामुळे तुझी खरी किंमत कमी होत नाही. आयुष्यातही असंच असतं. प्रत्येक जण आपल्याला समजून घेईलच असं नाही. प्रत्येक जण आपल्या प्रयत्नांचं कौतुक करेलच असंही नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण अपुरे आहोत. कारण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला परिपूर्ण समजलं नाही, तर आपल्या कमतरतासह स्वतःचा स्वीकार करणं, आपल्या चुका मान्य करणं आणि प्रत्येक वेळी पडल्यावर स्वतःला दोष देण्याऐवजी पुन्हा उभं राहायला शिकणं. आणखी एक गोष्ट, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा जगातील सर्वात थकवणारा प्रवास आहे. कारण तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी प्रत्येकजण तुमच्याबद्दल चांगलंच विचार करेल याची कोणतीही हमी नाही. म्हणून स्वतःला हरवून इतरांची मान्यता मिळवण्यापेक्षा स्वतःची साथ मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण जग तुमच्या विरोधात असलं तरी तुम्ही स्वतःच्या बाजूनं उभे असाल तर तुम्ही कधीच एकटे नसता. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं, स्वतःच्या मनाची काळजी घेणं आणि स्वतःला सतत दोष देणं थांबवणं. लक्षात ठेवा, तुम्ही मशीन नाही, तुम्ही माणूस आहात. तुमच्याकडून चुका होतील. कधीकधी तुम्ही थकाल, कधीकधी तुम्ही हराल, पण त्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही. कारण तुमची किंमत तुमच्या यशावर नाही तर तुमच्या अस्तित्वावर ठरते. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला स्वीकारायला शिकाल त्या दिवशी बाहेरचं जग बदललं नाही तरी तुमचं मन नक्की बदलेल. पण भूतकाळातील वेदना, जुन्या आठवणी आणि मनात साठलेला राग यांचं काय? सोडून देणं खरंच इतकं सोपं असतं का? आणि माफ करणं म्हणजे नेमकं काय? हेच आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. चॅप्टर 6, सोडून देण्याची शक्ती. काही गोष्टी आपण हाताने धरून ठेवत नाही, पण मनाने धरून ठेवतो. जुन्या आठवणी, तुटलेली नाती, कोणीतरी बोललेले शब्द, झालेल्या चुका आणि कधीच परत न येणारे काही क्षण. वर्ष उलटून जातात, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण आपलं मन मात्र भूतकाळाच्या एका कोपऱ्यात अडकून राहतं. आणि मग आपण जगत असतो वर्तमानात, पण मन जगत असतं कालच्या वेदनांमध्ये. एकदा एका प्रवाशाला एका साधूने विचारलं, तू इतका थकलेला का दिसतो आहेस? प्रवासी म्हणाला, मी खूप लांबचा प्रवास करून आलोय. साधू हसले आणि म्हणाले, प्रवासाने नाही तर तू उचललेल्या ओझ्याने तुला थकवलं आहे. प्रवाशाने मागे वळून पाहिलं. त्याच्या पाठीवर मोठी बॅग होती. साधू म्हणाले, ही बॅग खाली ठेव, तुला हलकं वाटेल. प्रवाशाने बॅग खाली ठेवली आणि खरंच त्याला आराम वाटला. पण आपल्या मनाचं काय? मनात साठवलेला राग, निराशा आणि भूतकाळाचं ओझं आपण किती वर्षापासून घेऊन फिरतोय? कधी विचार केलाय? ज्याने आपल्याला दुखावलं तो कदाचित त्याच्या आयुष्यात पुढे गेला असेल, पण आपण अजूनही
त्याच आठवणींच्या कैदेत जगत असतो. आणि सर्वात जास्त त्रास समोरच्या व्यक्तीला नाही तर स्वतःलाच होत असतो. म्हणूनच माफ करणं म्हणजे समोरच्याने केलेली चूक योग्य आहे असं मानणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःच्या मनाला कैदेतून मुक्त करणं. कारण राग धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतः विष पिण्यासारखं आहे. आणखी एक गोष्ट, सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. सोडून देणं म्हणजे जे बदलता येत नाही त्याच्याशी लढणं थांबवणं. कारण काही प्रश्नांची उत्तरं वेळ देते, काही जखमा वेळ भरून काढतो आणि काही गोष्टी फक्त स्वीकारल्यानंतरच शांत होतात. आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालणार नाही. कधी आपल्याला हवं ते मिळेल, कधी मिळणार नाही. कधी लोक साथ देतील, कधी मध्येच सोडून जातील. पण याचा अर्थ असा नाही की आयुष्य सुंदर नाही. कारण सौंदर्य हे कायम राहणाऱ्या गोष्टींमध्ये नसतं, ते बदल स्वीकारण्यात असतं. एक झाड पाहिलंय का? शरद ऋतूमध्ये ते आपली पानं गमावतं, पण ते रडत नाही. ते जुन्या पानांना धरून ठेवत नाही. कारण त्याला माहिती असतं नवीन ऋतू येणार आहे, नवीन पालवी फुटणार आहे. आणि म्हणूनच कधी कधी जीवनात पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. काही आठवणींना निरोप द्यावा लागतो. काही लोकांना मनापासून माफ करावं लागतं आणि स्वतःलाही माफ करावं लागतं. कारण तुम्ही भूतकाळ नाही, तुम्ही तुमच्या चुका नाही, तुम्ही तुमच्या वेदना नाही, तुम्ही त्यापेक्षा खूप मोठे आहात. आणि ज्या दिवशी तुम्ही मनातलं ओझं खाली ठेवाल त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की शांतता बाहेर कुठेच नव्हती, ती तर नेहमी तुमच्या आतच होती. पण हे शांत मन कायम कसं टिकवायचं? दैनंदिन जीवनात अशी कोणती सवय आहे जी मनाला स्थिर आणि आनंदी ठेवू शकते? हेच आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. चॅप्टर 7, शांत मनाचं रहस्य. या जगात प्रत्येकजण काही ना काही शोधत आहे. कोणी पैसा शोधत आहे, कोणी यश, कोणी प्रेम आणि कोणी मनाची शांतता. पण एक प्रश्न आहे, जर शांतता बाहेर कुठेतरी असती तर इतकं सगळं मिळूनही अनेक लोक अस्वस्थ का आहेत? कदाचित कारण शांतता मिळवायची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. पण मनाला शांत राहायला शिकवणं इतकं कठीण का वाटतं? कारण आपलं मन नेहमी 2 ठिकाणी अडकलेलं असतं. एक जे आधीच निघून गेलं आहे आणि दुसरं जे अजून आलंच नाही, म्हणजेच भूतकाळ आणि भविष्य. आणि या दोघांच्या मध्ये असलेला वर्तमान आपण अनेकदा जगायचाच विसरून जातो. एक वृद्ध माळी रोज सकाळी आपल्या बागेत काम करायचा. कोणताही घाईगडबड नाही, कोणतीही तक्रार नाही, फक्त शांतपणे प्रत्येक झाडाकडे प्रेमाने पाहणं. एकदा कोणीतरी त्याला विचारलं, तुम्ही नेहमी इतके शांत कसे राहता? माळी हसला आणि म्हणाला, मी फुलांना जबरदस्तीने उमलायला सांगत नाही, मी फक्त त्यांची काळजी घेतो. बाकीचं काम वेळ करत असतो. आयुष्यही अगदी असंच आहे. आपण प्रयत्न करू शकतो, पण प्रत्येक गोष्ट घाईने मिळवण्याचा प्रयत्न मनाला थकवतो. म्हणून शांत मनाचं पहिलं रहस्य आहे वर्तमानात जगायला शिकणं. जेवताना फक्त जेवणाचा आनंद घ्या. चालताना फक्त त्या क्षणाचा अनुभव घ्या. कुटुंबासोबत असताना फोनपेक्षा त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण जीवन लहान मोठ्या क्षणांनी बनलेलं असतं आणि जे क्षण आपण जगलोच नाही
ते परत कधीच मिळत नाहीत. दुसरं रहस्य आहे कृतज्ञता. आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करताना आपल्याकडे जे आहे त्याचं महत्त्व आपण विसरतो. एक घर, 2 वेळचं अन्न, आपल्यावर प्रेम करणारी काही माणसं आणि आजचा दिवस. या सगळ्या गोष्टी कधीकधी एखाद्याचं स्वप्न असतात. म्हणून दररोज स्वतःला विचारा, आज मी कोणत्या 3 गोष्टींसाठी आभारी आहे? हा छोटासा प्रश्न मनाला हळूहळू शांत करायला सुरुवात करतो. तिसरं रहस्य आहे स्वतःसोबत वेळ घालवणं. कारण जो माणूस स्वतःसोबत शांत राहू शकत नाही, तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात शांत राहू शकणार नाही. कधीकधी एकांत हा एकटेपणा नसतो, तो स्वतःला समजून घेण्याची संधी असतो. आणि चौथं रहस्य स्वीकार. सगळं आपल्या मनासारखं होणार नाही. प्रत्येक दिवस चांगलाच जाईल असं नाही. काही लोक समजून घेतील, काही नाही. काही स्वप्न पूर्ण होतील, काही अधुरी राहतील. पण याचा अर्थ असा नाही की आनंद थांबायला हवा. कारण शांतता ही परिपूर्ण आयुष्यातून जन्माला येत नाही. ती अपूर्ण गोष्टी स्वीकारल्यानंतर जन्माला येते. आणि म्हणूनच ज्या दिवशी आपण वर्तमानात जगायला शिकतो, कृतज्ञ राहायला शिकतो आणि प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडतो, त्या दिवशी मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. पण या संपूर्ण प्रवासाचा सर्वात मोठा धडा काय आहे? खरं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? आणि आनंदाचा खरा स्रोत कुठे आहे? हेच आपण या पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. फायनल चॅप्टर, खऱ्या स्वातंत्र्याची सुरुवात. आयुष्यभर आपण काही ना काही पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो. कधी लोकांना, कधी आठवणींना, कधी अपेक्षांना आणि कधी स्वतःच्या कल्पनांना. आपल्याला वाटतं जर सगळं आपल्या मनासारखं झालं तरच आपण आनंदी होऊ. जर लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले तरच मनाला शांतता मिळेल. जर भविष्य सुरक्षित असेल तरच आपण निर्धास्त राहू. पण आयुष्याचं सत्य वेगळंच आहे. इथे काहीच कायमचं नाही. वेळ बदलतो, लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि आपण सुद्धा बदलत राहतो. मग ज्या गोष्टी कायमच्या नाहीत त्यांच्यावर आपला आनंद का अवलंबून असावा? या प्रवासात आपण एक गोष्ट शिकलो. दुःखाचं खरं कारण घटना नसतात, तर त्या घटनांशी निर्माण झालेली आपली आसक्ती असते. आपण शिकलो की डिटॅचमेंट म्हणजे प्रेमापासून दूर जाणं नाही, तर प्रेम करतानाही स्वतःला हरवू न देणं आहे. आपण शिकलो की ओव्हर थिंकिंगमुळे समस्या कमी होत नाहीत, फक्त आजची शांतता हरवते. आपण शिकलो की प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना स्वीकारणं जास्त महत्त्वाचं आहे. आपण शिकलो की स्वतःवर प्रेम करणं स्वार्थीपणा नाही, तर स्वतःला समजून घेण्याची सुरुवात आहे. आणि आपण हेही शिकलो की माफ करणं म्हणजे दुसऱ्यांसाठी नाही, तर स्वतःच्या मनाला मुक्त करण्यासाठी असतं. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठी एक गोष्ट आहे, ती म्हणजे खरं स्वातंत्र्य. खरं स्वातंत्र्य म्हणजे सगळं नियंत्रित करण्याची गरज संपणं. खरं स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक उत्तर मिळण्याची वाट न पाहणं. खरं स्वातंत्र्य म्हणजे परिस्थिती काहीही असो, मनात शांतता टिकवून ठेवण्याची ताकद निर्माण होणं. कल्पना करा, जर उद्या सगळं बदललं तर? जर काही लोक दूर गेले,
तर जर काही स्वप्न अपूर्ण राहिली तर तरीही तुमच्या आत एक अशी जागा असू शकते जिथे भीती नाही, जिथे राग नाही, जिथे सतत काहीतरी गमावण्याची चिंता नाही. कारण खरी शांतता बाहेर मिळत नाही, ती आत निर्माण करावी लागते. आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडाल, प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं कमी कराल आणि स्वतःसोबत शांत राहायला शिकाल, त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की आनंद मिळवायचा नसतो, तो आधीपासूनच आपल्या आत असतो. कदाचित आयुष्याचा उद्देश प्रत्येक गोष्ट मिळवणं नाही, तर जे आहे त्यामध्ये शांत राहायला शिकणं आहे. कारण ज्याच्याकडे सगळं आहे तो श्रीमंत नसतो, पण जो जे आहे त्यात समाधानी आहे तो खऱ्या अर्थाने मुक्त असतो. म्हणून लोकांवर प्रेम करा, स्वप्न बघा, मेहनत करा, पण कधीही स्वतःची शांतता गमावू नका. कारण या जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शांत मन, आणि सर्वात मोठं स्वातंत्र्य म्हणजे सोडून देण्याची कला. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर स्वतःसाठी एक वचन द्या. भूतकाळाचं ओझं सोडून आजचा क्षण मनापासून जगण्याचं. कारण आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते घट्ट पकडून ठेवण्याऐवजी मनापासून अनुभवण्याची गरज आहे. धन्यवाद.